जर देव खरोखर सर्वत्र असेल तर तो दिसत का नाही? गीतेचा अध्याय 10 सांगतो, या संपूर्ण विश्वातील प्रत्येक महान गोष्ट ही श्रीकृष्णांचीच विभूती आहे. कुरुक्षेत्रावर अर्जुन आता श्रीकृष्णांना फक्त मित्र म्हणून पाहत नव्हता, तर तो त्यांच्या दिव्य स्वरूपाला समजू लागला होता. श्रीकृष्ण म्हणतात, या विश्वातील प्रत्येक महान, सुंदर आणि शक्तिशाली गोष्ट माझ्याच तेजाचा एक छोटासा अंश आहे. प्रकाशामध्ये मी सूर्य आहे, नद्यांमध्ये मी गंगा आहे, पर्वतांमध्ये मी हिमालय आहे. आज आपण इतके व्यस्त झालो आहोत की निसर्गातला देव अनुभवायलाच विसरलो. सूर्योदय पाहायला वेळ नाही, मन शांत ठेवायला वेळ नाही. हा अध्याय 10 आपल्याला शिकवतो, देव शोधायचा नसतो, तर तो अनुभवायचा असतो. प्रत्येक सुंदर क्षणात, प्रत्येक श्वासात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही आकाशाकडे पाहता, सूर्याचा प्रकाश जेव्हा अनुभवाल किंवा मनापासून शांत व्हाल, तेव्हा लक्षात ठेवा, कदाचित श्रीकृष्ण तुमच्याशी बोलत असतील. जर तुम्हाला वाटलं की श्रीकृष्ण प्रत्येक ठिकाणी आहेत, तर कमेंट करा, जय श्रीकृष्ण. आणि अशाच गीतेच्या अध्यायातील सारांशाला ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.